या आकाश आयुष नामदेव मढवी यांच्या शुभ हस्ते आपला सन्मानित केलं जात आहे। या आकाश अप्रतिम अप्रतिम खेळी 13 चेंडू 31 धावा 55 धावांचा पाठलाग करायचा होता। आव्हान मोठं होतं आणि त्यामध्ये आकाशने केलेली बहारदार खेळी मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्डनं आकाशला सन्मानित केलं जात आहे। अप्रतिम खेळी आज त्याचा वाढदिवससुद्धा आहे आणि वाढदिवसानिमित्त आपल्या संघाला एक चांगली तू खऱ्या अर्थानं भेट दिलीस आकाश। 13 चेंडूमध्ये 31 धावा तुझा आक्रमक खेळ आहे नेहमी बघतो तो केलास त्याबद्दल वादच नाही, पण जेव्हा तू बाद झालास 5 चेंडू आणि 6 धावा थोडीसं मनामध्ये धडधड वाढली होती का? हा दबाव तर होता कारण समोर गीतवादा होता, आम्हाला माहिती होतं त्याला स्ट्राईक भेटली तर आम्ही 100% मॅच जिंकू। ज्याप्रमाणे दबावामध्ये चौकार मारून तुमचा प्रेशर रिलीज केला त्याबद्दल त्याच्या गीतेशच्या खेळीबद्दल काय म्हणशील? नाही, आमच्या टीमचा मेन बॅट्समॅन लास्टला मॅच जिंकवणारा गीतवादाच आहे आणि तो एक बॉलचा असेल तरी पण आम्ही जिंकलो असतो। धन्यवाद। पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर जाऊया मैदानामध्ये पुढचा सामना आपण बघणार आहोत। गोठवली विपक्ष लकी एंटरप्राइजेस हंशी अँड अंश 11 कोपरोली या दोन संघाच्या दरम्यान पुढची लढत होईल। अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण बघत आहोत। चॅलेंजर ट्रॉफी 2025 पर्व पहिलं समाधान शेठ माली आयोजित मुख्य आयोजक आणि त्यांचे सर्व साथीदार यांच्यासोबत आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत। जाऊया कॉम्बॉक्समध्ये। विंदणे स्वराज म्हात्रे साहिल कोपरी संघाचा एक घातक फलंदाज आहे। पहिला चेंडू स्वराजचा, ओहो जबरदस्त आहे। मला वाटतं क्लीन बोर्डच्या स्वरूपात फलंदाज परतावं लागेल। गोल्डन डकच्या स्वरूपात फर्निचर डिस्ट्रॉय साहिल पाटील बॅटकटच्या स्वरूपात मला वाटतं तिथं
झेलच्या स्वरूपात साहिल बाद होईल. पहिल्या चेंडूवर धोक्याची घंटा आहे. स्वराज मात्र ऑन फायर. साहिलला मात्र परतावा लागेल. डीजे मॅडी देखील रंगात आलाय. मगापासून गायब झाला होता. समाधान शेठ बाली यांनी त्यांना पूर्ण मुक्त हस्ते संचार करण्याची संधी दिली आहे. आडव्या बॅटनं फटका सजवला. एक तर धाव पूर्ण केली. जोपर्यंत चेंडूवर येईल कर्णधार गोठिवली संघाचा दुसरी धाव देखील झपकन पूर्ण केली गेली. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धापटल्यावर मात्र असणार आहेत 1-2. साहिल मात्र पहिल्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात बाद करण्यात यश प्राप्त झालं स्वराजला. कोपरे संघ नक्कीच कमबॅक करताना दिसेल. या हंगामाची सुरुवात अतिशय जबरदस्त आहे आणि बॉडी लँग्वेज देखील सांगून चालली. परंतु गोठिवली संघाचा तेवढं ताकदवान संघ आहे. या संघावरती लढाई बघायला मिळेल. ओहो जबरदस्त फटका. हार्ड हिट फलंदाज. मी म्हटलं होतं हार्ड हिट फलंदाज हितेश ऑन फायर. एका बाजूला आशिष म्हात्रे आहे. दुसऱ्या बाजूला हितेश म्हात्रे आहे. ही म्हात्रे बंधूंची जोडगोळी मैदानावर आग लावताना दिसेल. ते जेव्हा बहरात असतात आणि स्वराज म्हात्रे तर तिसऱ्या बाजूला म्हात्रे बंधूंमध्ये लढाई बघायला मिळते. बॅट स्क्वेअर लेगच्या डोक्यावर स्विंग बघायला मिळतोय. परंतु बॅट आणि चेंडूमध्ये समीकरण जुळत नाही आहे आणि चेंडू जातो तो निर्धाव. परफेक्ट मिडल ऑफ दॅट चेंडूला घ्यावं लागेल. चरण म्हात्रे आणि प्रितेश पाटील तेच सांगताना दिसत आहेत. डगआउट मधून इशारे होताना दिसत आहेत. येणारा प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. आणखी एक सुरेख चेंडू. भन्नाड वेग. तेज तर्रार. काय वेग आहे आणि तेवढ्या ताकदीनं यष्टीरक्षक चेंडूला अडवतोय. कौतुक करायला भाग पाडतोय. चेंडू इतक्यात जवळून क्लोज किपिंग करणं शक्य नाही आहे परंतु काय भन्नाड वेग अडवतोय. अगदी पहाडासारखा उभा राहिला यष्टीरक्षक. कौतुक करावं लागेल. स्वराज्याला संरक्षित करण्याकरता ही उभी भिंत उभी राहिली आहे. स्लोअरवानचा वापर व्हेरिएशन जबरदस्त आहे परंतु तेवढ्या ताकदीनं चेंडूला जमीनला घासत चाटत पुसत सीमा रेषे जवळून चेंडूला अडवला जाईल का नाही आहे. मला वाटतं सीमा रेषा फाडली गेली आणि 4 धावा नक्कीच मिळतील. धावा धावपटलावर या चौकारांशी बघायला मिळतील. तब्बल 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ट्विटरचा जमाना आला. व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्राम. खरं तर आता प्रत्येक दिवशी जर आपण विचार करूयात ना या मोबाईलच्या जमान्यामध्ये एखादा उपवास घडेल का असा की विदाऊट मोबाईलला हात न लावता आपण काहीच करणार नाही आहे. असं व्रत होईल का? शक्य नाही आहे. आपण बरोबर ना. मोबाईल शिवाय जगणंच अशक्य झालंय. धावा धापटलावर आहे तब्बल 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समाधान माळी यांचे समर्थक आहेत किंवा त्यांचा स्क्वॉड आहे प्रचंड खुश आहे. पहिल्या रजनीमध्ये इतकं खुश आहे अगदी शेवटच्या घटकेपर्यंत ते साथ देताना दिसत आहेत. जल्लोष आहे.
काय जोक झाले ते आम्हाला माहिती नाहीत पण खुश आहे बस. जाऊया मैदानाकडं. हर्षद पाटील नवीन गोलंदाज येतोय मैदानाकडं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 10 धावा धापटलावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र गिअर चेंज करावे लागतात कारण मगाशी 55 धावा देखील या मैदानावर कुठून काढल्या होत्या विंधन संघाने. त्यामुळे कोपळी संघ त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. तडाखा जबरदस्त आहे. ब्लॉक कॉलचा चेंडू खरून काढलाय. अलंकारपेठ फटका खेळला. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गोठिवली संघ आपल्या गोलंदाजांना संरक्षित करण्याकरता जबरदस्त निकराचे प्रयत्न करताना दिसत आहे. एवढ्या लांबवरचा प्रवास करून आम्ही काय इथं आलोय या राधे मैदानावर त्याचे उत्तर दिलं गेलंय. स्वतः हर्षद पाटील कर्णधार. ओहो काय फटका सजवलाय. आशिष मात्रे ऑन फायर. लोंगाच्या डोक्यावरून लोकांच्या फेकून दिलाय षटकार. या उक्तीप्रमाणे उधळलाय परंतु दुसऱ्या बाजूला या कर्णधार गोठिवली संघाचा चतुर आणि चणक्ष आहे. या धूर्त करणाऱ्याला कमबॅक करावं लागेल. वारावर प्रतिवार करावं लागेल. हल्ल्याला प्रतिहल्ल्याचं उत्तर दिलं गेलं. यष्टिरक्षकाला पकडलाय झेल आणि खेळ झालाय समाप्त. आशिष मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. खेळी संपुष्टात आली. त्याच्यानंतर 6889 जर्सी नंबर अर्थात प्रितेश पाटील चतुर आणि चाणाक्ष विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मागच्या सामन्यामधून त्याला बघितलं असाल निधड्या छातीने लढला होता कोपरुली टीम करता. तो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. हास्याचे फवारे इथं बघायला मिळतात. खरं तर या मैदानाच्या आसपास बघायला मिळतात आणि व्यासपीठावर बघायला मिळतात. प्रचंड खुश आहे. समाधान शर्माळे आपले समर्थक आणि आपला स्क्वॉड जो आहे प्रचंड खुश आहे. येस हर्षद पाटील 3 चेंडू खर्च झालेत. आतापर्यंत 1 विकेट मिळवली. आशिष मात्रे मोठा मासा गळायला लागलाय. आतिश गावण यांच्याकरता मोठीजी गावचे यांच्या वतीनं प्रितेश करता षटकार हॅट्रिक करता 5000. श्याम मोकाशी यांच्या वतीनं देखील षटकार हॅट्रिक करता 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू वा भरधाव वेगानं अगदी खंब्याक काय जबरदस्त आहे. चेंडू इनस्विंग करतोय आणि चेंडू जातो तो निर्धाव. कौतुकास्पद कामगिरी बघायला मिळते या हर्षद पाटील. या डोक्यावर काटेरी मुकुट जरी कर्णधार पदाचा असला ना तरी काय आक्रमक गोलंदाजी बघायला मिळते. कुणाल मात्र या विकेट किपरनं कमालीचं यष्टिरक्षण केलं आतापर्यंत. वादली फटका सजवलाय फटका. प्रितेश पाटील नंबर 2 झेल पकडला जाईल का. येस वज्रमुठी झेल कैद झालाय आणि प्रितेश पाटीलची खेळी झाली समाप्त. फारसं काही चमकदार कामगिरी या सामन्यामध्ये करू शकला नाही. या निराश तबुकडे वाटचाल करेल त्याची जागा भरून काढण्यासाठी अंकुर पाटील मैदानावर दाखल झालाय. रायझिंग क्रिकेटर आहे. गेल्या 2 वर्षामध्ये त्यानं नक्कीच वेगळी छाप सोडली आहे. परंतु गोठिवली संघाचं कौतुक करेल. काय दबावाला झुगारून खेळ करतो हा कर्णधार. संघ अडचणीत असताना मात्र या अडचणीच्या काळामध्ये कर्णधारानं अगदी लिडिंग फ्रॉम द फ्रंट या पद्धतीने अगदी निढळ्या छातीने समोर आलाय आणि
2 विकेट्स मिळवले, त्या अतिशय मोलाचे विकेट आहेत. फलंदाजीचा कणा उद्ध्वस्त केला कोपरोली टीमचा. 17 धावांवर खतरा, परंतु अंकुर पाटीलला आता एक जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल आपल्या टीम करता, आपल्या गावाकरता, आपल्या नावाकरता. जबरदस्त फटका, तेवढ्या ताकदीनं सजवलाय फटका. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. दुसरी धाव तर सुंदर रनबीट बघायला मिळते. आज कोपरी संघाची रनबीट पण अगदी प्रेमात पाडून गेली आहे. जिथं 1 धाव नाही आहे तिथं 2 धावा सहजगत्या पूर्ण करताना दिसतात. ही रनिंग बिटवीन आणि आमच्या स्कोरर मित्र अर्थात प्रणय म्हात्रे सरांना मात्र बिझी ठेवलाय. धावा धापटलावर आहेत. 2 षटकांचा वाजली खेळ संपलाय. 3 बाद 19. आता आमच्याकडे 2-3 फोटोवाले त्याचा वारसा दशरथ पाटील चालवताना दिसत आहे. आणि राधे पंटाच्या मैदानावरचं हे सांगायला नको, हे नातं काही वेगळंच आहे. 2 षटकं संपलीत. 19 धावा धापटलावर आहेत. 3 बळी मिळवले जात आहेत आणि उर्वरित आता 2 षटकामध्ये प्रहार करावे लागतील. खास करून आता हितेशला गिअर चेंज करावे लागतील. त्याच्याकडे जर 4 व्हीलर गाडी असेल ना तर त्याला ती 4थ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करावी लागेल. आपल्या टीम करता एक चांगली भन्नाट खेळी करावी लागेल. ओहो, ब्लॉक कॉल, काय जबरदस्त. 4थ्या स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर, म्हणून ही दशा बघायला मिळते गोलंदाजाची. इट्स अ वाईट डिलिव्हरी. या सामन्याचे पंच म्हणून नीरज राणाव सर असतील, दीपक बोराडे सर असतील, शशी मेहर सर असतील. ही तिकडी जी आहे ती अप्रतिम कामगिरी करताना दिसते. सबसे आखे तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. आतापर्यंत त्यांनी एक चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात या राधे मैदानावर. स्लोअरवानचा वापर, अचूक वापर आणि अगोदरच ब्लाइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न हितेश करत होता. डायरेक्ट हिट केलं तिथं. पंचांचा इशारा येईल तद्वत घडलंय काय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत देखील केलं गेलंय. 22च्या स्वरूपात तिथं 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी संघ मात्र पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 22च्या घरात. 3 बाद 22 धावा यायला पाहिजेत, कारण गोठिवली संघाकडे देखील ताकदवान फलंदाजी आहे. एका बाजूला उरण पूर्व भागातील एक ताकदवान संघ तर दुसऱ्या बाजूला पनवेल परिसरातील एक मातब्बर संघ आहे. नवी मुंबई परिसरातील एक आक्रमक बलाढ्य असा संघ आहे. ब्लॉक कॉलचा चेंडू पुन्हा एकदा खणून काढलाय. हितेश म्हात्रेनं 1 धाव पूर्ण केली. रनआउटचा धोका संभवतो, बघूया तिथं नक्कीच. परंतु घडलंय काय, पंच नक्कीच बोट हवेमध्ये पसरतात आणि सांगतायत हितेश म्हात्रे धावचीच्या स्वरूपात होईल बाद. स्पष्ट करावी लागतील, परंतु गोठिवली संघ मात्र अगदी करकचून ब्रेक लावून ठेवलाय फलंदाजीला. जबरदस्त पुन्हा यॉर्कर डिलिव्हरी, तेवढ्या ताकदीने खणून काढला. 1 धाव पूर्ण केली. गच्चा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चेंडू मात्र फरार होत नाही या सीमारेषे पलीकडे, म्हणून 1 धावाचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं गेलंय. या 2 धावांनी स्वतःचं खातं खोललंय चरणनं, संघाला नेऊन ठेवलंय 25च्या घरात. 3रं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात. काय अफलातून दर्जाची वेदांत म्हात्रेची गोलंदाजी आहे. येस,
डॉक्टर सुयश देखील इथं उपस्थित आहेत. कोणाला जर इजा झाली खेळताना वगैरे धडपडला तर नक्कीच डॉक्टर सुयश इथं आमच्या समवेत जोडले गेलेत. आणि धावा पटलावर आहेत 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संत आणि सावध सुरुवात बघायला मिळते. कोपरोली संघाची गिअर चेंज करावी लागतील. एका बाजूला 96 नंबरची जर्सी परिधान करणारा अंकुर पाटील आहे, त्याला आक्रमक रूप धारण करावे लागेल. वा भन्नाट वेगाव फुल्लातून अगदी पायांची बोट चेचणारा, जरी त्याच्या पायात शूज असतील तरी ते शूज मधली जी बोट आहे ती चेचून टाकणारा हा चेंडू फेकला गेलाय. नक्की काय जोक आहेत ते कळायला मार्ग. समाधान शेठ, आम्हाला तरी जोक सांगा, आम्ही देखील पूर्ण पॅनल हसू. कारण आम्हालाही अचंबित झालोय, काय नक्की एवढे मोठे काय जोक्स आहेत. फटका जबरदस्त आहे. एक तर धाव पूर्ण केली लॉंग ऑफच्या दिशेने, दुसरी धाव नक्की चरण मात्रे डेंजर लाईनकडे धावतोय आणि फलंदाज नक्कीच बाद होईल का? पंचांचा इशारा काय येईल? मला वाटतं चरण मात्रे स्वतःला माहिती झालं. चरण मात्रे आपण थोडंसं फसलो आहे, परंतु इथं आम्ही ऑन स्क्रीन बघू शकू. कशाला आता तू करते विचार. हे 27-9च्या सरासरीने सध्या कोपरोली संघ येताना दिसतोय. मगाशी आपण 55 धावा देखील चेस झाल्या होत्या, त्यामुळे कोपरोली संघ थोडासा नाराज दिसतोय सध्या डगआउटमध्ये. परंतु एक अंतिम षटक आहे, या अंतिम षटकामध्ये प्रहार होणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडकडे मात्र फलंदाज असेल ज्युनियर हितेश म्हात्रे. ज्युनियर आहे कारण अगोदर जो आला होता सलामीला तो सिनियर होता, कारण 2 हितेश म्हात्रे आहेत त्याच्यामुळं सिनियर ज्युनियर असं करावं लागतं आम्हाला. प्रणाल म्हात्रे, यस म्हात्रे कावा आणि कोपरोलीमध्ये देखील म्हात्रे बंधूंची फार मोठी संख्या. एका बाजूला म्हात्रे कावा लक्षात ठेवा, आणि तशाच प्रकारची कावेबाजी गोलंदाजी फलंदाजी बघायला मिळत नाहीये. मात्र गोलंदाजी अतिशय जबरदस्त आहे. ओहो भन्नाट वेग, काय या गुलाबी थंडीमध्ये देखील अंगाला उष्ण वारे फेडताना दिसत आहेत. काय तेज तर्रार भन्नाट वेग आहे. अगदी वेगावर स्वार होणार प्रत्येक गोलंदाज स्वतःची एक स्पर्धा करतोय जणू. 12वा खेळाडू देखील अगदी आपल्या गोलंदाजांचा ताफा किती मजबूत आहे, त्यांचे आर्म किती स्ट्रॉंग आहे हे बघताना दिसत आहे. प्रत्येक गोलंदाज आपल्याला सिद्ध करतोय त्याच्यापेक्षा जास्त पटीनं मी किती जास्त स्पीडने टाकेल गोलंदाजी. वा फटका तेवढ्यात चांगला आहे, पण तो एक धाव पूर्ण होईल तोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. प्रचंड मोठी भूक आहे. रनआउटचा धोका संभवला की काय? पंचांचं बोट आकाशाकडे असेल का? येस, फलंदाज हा देखील धावचीतच्या स्वरूपात बाद होईल. धावचीतच्या स्वरूपात त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय जतीन. एकही मोठा फटका मारू दिला जात नाहीये. खरं तर कर्णधाराचं कौतुक करेन. हर्षन पाटीलनं स्वतः नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांनी स्वतःकडे क्षेत्ररक्षण स्वीकार आणि गोलंदाजांना तो निर्णय अंगलट येऊ दिला नाहीये. अगदी हावी झालेत फलंदाजीवर कोपरोली संघाच्या. नाणेफेकी करता आल्यानंतर छापा किंवा काटा ओरडला जातो, परंतु मी तर म्हणे कर्तृत्वाची छापच अशी असावी की यशाचा काटा आपोआप आपल्याकडे झुकला पाहिजे. वा फटका पुन्हा एकदा चांगला आहे, परंतु झेल होणार नाहीये की चेंडू फरार झालाय आणि हा सीमा रेषेपलीकडे चेंडू गेलाय. धावा किती असतील पंच?
षटकार ऐन मोक्याच्या क्षणी आरोल्या उठल्या गेल्यात आणि हा फटका संजीवनी देण्याजोगा आहे. मृत सामन्याला संजीवनी देण्याचं काम सध्या तरी या फलंदाजानं केलंय, अर्थात जतीननं केलंय. जतीननं थोडंसं जागृत वातावरण केलंय, त्यांच्या समर्थकांमध्ये जान आणली या फटक्यामुळं. आणि कोपरुली संघ एक लढवया संघ आहे. ओहो सुपर सुपर, काय कमबॅक आहे, भन्नाड वेग आहे. पुन्हा प्रणाल मात्रे सांगून गेलाय, एक डाव तुझा असेल तर दुसरा डाव माझा आहे. अफलातून भन्नाड वेग आहे. फलंदाजाचं बदललित्य बघून लगेचच आपल्या वेगावर नियंत्रण ठेवलं आणि फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना प्रणाल मात्रे अर्थात अंकुर पाटीलला स्थिर ठेवलाय. जतीन पाटीलला सॉरी माफ करा, स्थिर ठेवलाय. पुन्हा एकदा भन्नाड मारा, रिप्ले ऍक्शन करून दाखवतोय. एका षटकारानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. काय अफलातून गोलंदाजी आहे. शेवटचं हाणामारीचं षटक असताना देखील काय भन्नाड वेगानं मारा. 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. पूर्वार्धामधील अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. 34 धावा धापटलावर या चेंडूवर एखादा फटका किंवा एखादी धाव येणं गरजेचं आहे. कोपरुली संघ त्याचीच प्रतीक्षा करतोय, परंतु प्रणाल मात्र ते करू देईल का ते बघणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. प्रणाल ओहो हो, लगातारचा तिसरा चेंडू मात्र हा अवांतर असणार आहे. हा वा निर्धाव असेल असं वाटलं होतं, परंतु ऑफटॉपच्या खूपच बाहेर म्हणून क्वालिफाईड पंचांनी तो हेरलाय. इट्स अ वाईट डिलिव्हरी म्हणून घोषित देखील केलाय. धावा धाप बरोबर ओढल्या जात आहेत. 35 धावा आणि शेवटचा अंतिम चेंडू आहे. पुन्हा टाकावा लागेल प्रणालला. फटका मोठा आला पाहिजे. कोपरोलीकर तीच अपेक्षा करत असतील, परंतु गोठिवली वासी मात्र हा चेंडू निर्धाव गेला पाहिजे अशी अपेक्षा करत असतील. फटका फसलाय. बघूया तिथं 2 मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तद्वत घडलाय का एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होताना दिसतंय आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत नाही होणार आणि 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागेल. धावा धापटलावर आहेत. 24 चेंडूचा खेळ संपलाय. 37 आणि विजयाकरता करायचे आहेत 38 धावा. 24 चेंडू 38 धावा. कंपल्सरी चेसिंग हा आयोजकांचा नियम आहे. लागलीच कोपरुली संघाने देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. काय घडतंय काय बिघडतंय उत्तरार्धाकरता आपण घेऊन जाऊयात. पुन्हा एकदा आवाज आपण ऐकू शकाल. मॅन फ्रॉम धाकटी जुई संयम घर सरंठ. कोण मनुष्य योनी जन्माला आला, हा पोपटाच्या योनी जन्माला आला पाहिजे. तर पोपटाचा आवाज तो भोबेव काढतो. बघूया सागर पाटील आम्हाला चॅलेंज दिलं होतं त्यांनी. बघूया खरं योगेश मडवी कधीही समालोचक क्षेत्रामध्ये चॅलेंज कोणाला द्यायचं नसतं. बघूया सर्व सारखेच
शेवटच्या मॅच साठी दाखल झाले. आजची शेवटची मॅच विंधणे संघ खेळणारे मरुआई विंधणे. सागर पाटील पारगाव हा चुकून मनुष्य योनी जन्माला आला, हा पोपटाच्या योनी जन्माला आला पाहिजे. तर पोपटाचा आवाज तो भोबेव काढतो भैया सागर पाटील. दुसऱ्या सत्राला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. स्वर्गीय आनंद मडवी व स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ आयोजित चॅलेंजर्स ट्रॉफी नाईट टुर्नामेंटची स्पर्धा. लकी एंटरप्राइजेस हंसिया अँड अर्श 11 कोपरवली संघाने प्रथमतः बॅटिंग केली आणि 4 ओव्हरमध्ये काढल्यात 37 धावा आणि 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा गोठिवली टीमला. 24 बॉल 38 धावा. गेम इज ऑन. चरण म्हात्रे तयार बॉलिंग ट्रॅक वरती. सांघिक पहिलं षटक घेऊन बॅट्समन आलेत स्वराज म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला हर्षल पाटीलला आपण पाहताय. स्वराज एक चांगला खेळाडू आहे. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा तो खेळल्या. त्याच्याकडे चांगला दांडगा अनुभव आहे आणि युवा जिगरबाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 24 बॉलमध्ये 38चा पाठलाग. 24 बॉलमध्ये 38. गोलंदाजी कशी राहील. चरण तयार. राईट हॅम ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. पहिला बॉल लाईन पाहिले. अंपायरचा इशाराला वाईट बॉल. एक्स्ट्राने केले डावाला सुरुवात. रन्स कमी आहेत. अगदी पाहायला गेला तर 38 धावा. गोठिवली टीमनं मागची मॅच जिंकली. बलाढ्य नेरे संघाला पराभूत केलं. आणि ही मॅच जिंकाल तर पुढे जाल. त्यामुळे ह्या मॅचकडे दोन्ही पाठीराख्यांचं लक्ष विंधणीच्या विरोधात कोण खेळेल. फुल टॉस बॉल आणि इथे प्रहार केलाय. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे स्वराजच्या बॅटमधून पहिला षटकार. मिळाला चरणच्या माध्यमातून आणि इथे षटकार देखील पाहायला मिळाला. स्वराज म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आणि आतापर्यंत एका बॉलमध्ये 7 धावा. प्रवास सोपा केलाय गोठिवली टीमचा. 38 धावा तेवढ्या नाहीयेत. इथे टप्पा बदललाय. चरणचा भन्नाट वेग. लाईन चांगली आहे. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 7 धावा. 22 बॉल 31 धावेची आवश्यकता. येणारे 22 चेंडू 31 धावा. संपूर्ण आम्ही या कमिटीचं कौतुक करू ज्या पद्धतीचं आयोजन राहिलं. पहिली रात्र स्पर्धेची. पहिल्या रात्रीमध्ये थोडासा उशीर जरूर झालाय. 3:30 वाजून निघून गेलेत आणि उद्या मात्र ठीक 6:30ला स्पर्धा सुरू केली जाईल. याची दखल घ्या. एकविरा इव्हेंट्स टीम, आमचे स्कोरर प्रणय म्हात्रे सर, सर्वांचं विशेष कौतुक राहील. ऑन साइडला वळवलाय. मिड ऑनच्या खेळाडूला बीट करून लॉंग ऑन बाउंड्री पार. स्वराज म्हात्रेचा आणखीन एक दणदणीत चौकार. तीन बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 11 धावा. 4 षटकांची मॅच. सुरुवात दमदार केली चरणच्या विरोधात स्वराजनं. फटका फसलाय. कॅचची संधी आहे. खेळाडू पोहोचलेत. कॅच पकडलाय चरणनं आणि या मॅच मधली मुख्य विकेट स्वराज म्हात्रे बाद. नव्हता. आणखीन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मुख्य खेळाडू बाद झाला. का मॅच आता बदलेल का दबाव वाढवतील गोलंदाज आणि चांगली संधी कोपरवली टीम. कारण अशा परिस्थितीमध्ये नवख्या खेळाडूंना तुम्ही दबाव टाकू शकता. डॉट बॉल आले तर विकेट्स देखील यायला वेळ लागणार नाही.
त्यामुळे आता चरण मात्रे कमबॅक करतील का? पहिला विकेट्स घेण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. 11ला 1 विकेट. पुढचा बॉल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचलाय आणि लागोपाठ दुसरी विकेट. फलंदाज बाद. पोरीचं लगीन बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 11 धावा, 2 लागोपाठ विकेट. याच दरम्यान कोपरोलीचे विकीभाई मात्रे यांच्या वतीने देखील कोपरोली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. दोन बॉल 2 विकेट्स घेतल्यात आणि विकेट हॅट्रिकची आता संधी आहे चरणला का? 3 बॉल मध्ये 3 विकेट्स इथे पाहायला मिळतील. ओ धाडस दाखवलं बॅट्समननं. स्विच इट करायचा होता परंतु कनेक्शन नाहीये. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 11 दिल्या परंतु पुढचे 3 बॉल डॉट काढलेत. आता मजा येईल मॅचला. समीकरण शेवटचे 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 27 धावेची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये चांगली साथ ते आम्हाला देत आहेत संपूर्ण रात्रीमध्ये. आणि प्रवीण ठाकूर सर वशिनी यांचं देखील मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला चांगली साथ दिली. आणि विपुल पाटील सर गावठाण उद्या ते देखील आपल्यासोबत जोडले जातील. आणि रिवॉल मात्रे सर यांनी देखील आपल्याला आज या स्पर्धेला साथ दिली. त्यांचं देखील मनापासून आभार. गोलंदाज येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. हितेश येत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. हितेशला आपण पाहतोय. 18 बॉल 27 मॅच. मंचावरती नक्की का हसतायत प्रेक्षक काय याचा उलगडा अद्याप आम्हाला कळलेला नाहीये. गुप्त चर्चा आणि गुप्त चर्चेमध्ये हास्य विनोद. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. समीकरण 18 बॉल 26 धावेची आवश्यकता. चिरले चॅलेंजर संघ म्हटला की मजा मस्ती त्याच्या पाठोपाठ आनंद साजरा करणारा संघ त्यांचे पाठीराखे नेहमी जल्लोष करत असतात. विविध पद्धतीचे जोक. उद्या चुटकी आणि भीम येईल आपल्याला या स्पर्धेमध्ये. ओ फटका फसला. आणखीन एक कॅचची संधी. खेळाडू स्वतः गोलंदाज यस टेकन कॅच पकडला. विकेट मिळाले कोपरवली टीमला. पारितोषिक दिलं जाईल. जीपे देखील त्यांनी आमच्याकडे दिलेत. 12 वरती तिसरा धक्का लागलाय का? गोठिवली संघ आता बॅकफुट वरती जाईल. कम्मालीची गोलंदाजी. कोपरवली टीमच्या गोलंदाजांचं विशेष कौतुक करूया आपण. लकी एंटरप्राइजेस, हंसी अँड हर्ष 11 कोपरवली टीम दमदार गोलंदाजीनं सामना आता त्यांनी पुढे चालवला.
व्हेरी गुड बॉलिंग. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज चरणनं. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 11 आल्या, पण पुढील बॉल जे हाताळले त्यामध्ये 2 विकेट्स घेत 3 डॉट बॉल. आणि इथे सिलसिला चालला. हितेश मात्रेची गोलंदाजी. पहिली विकेट्स त्यानं पहिल्या बॉलवरती संपादित केले. धाव फलकावरती 12ला 3 धक्के. मिडल ऑर्डरचे आता खेळाडू. आता मॅच जिंकण्याची चांगली संधी आहे कोपरवली संघाला देखील. गोलंदाज तयार. हितेशचा पुढचा बॉल. ओ आणखीन एक विकेटची संधी आहे. लॉंग ऑफचा खेळाडू निघालाय आणि चला कॅच पकडलाय. लागोपाठ विकेट. कुणी खेळपट्टीवरती थांबायला तयार नाहीये. चौथा धक्का लागलाय. 12ला 4. तर श्याम मात्रे यांच्या वतीनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिले. ATM खुले झालेत. हे पैसे देखील आमच्याकडे जमा झालेत. बाराला 4 विकेट्स. आणि पहा सुवर्ण संधी आहे. उद्या चिर्ले चॅलेंजर संघ खेळणाऱ्या. जर चिर्ले चॅलेंजर संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला तर समाधान शेठ माली साहेबांनी घोषित केलंय की त्यांना केरळ ट्रिप, कन्याकुमारीचा प्रवास सर्व खेळाडूंना दिला जाईल. ही सुवर्ण संधी. ब्रँडेड कॅप मिळणार आहे जर विकेट हॅट्रिक. डीजे मॅडीने पारितोषिक लावलंय. 2 बॉल 2 विकेट्स. ओ संयम बाळगला खेळाडूंनी. अगदी सावध पवित्रेनं 1 सिंगल. एका धावेने धाव फलक 13 धावा. 4 खेळाडू बाद. असं वाटलं देखील नव्हतं जेव्हा स्वराज सुरुवात करत होता. षटकार आला, चौकार आला की सामना सहज संपतोय की काय. परंतु कोपरवली संघ जिद्दी संघ आहे. त्यांचे पाठीराखे आता टाळ्याने प्रतिसाद देत आहेत. संघाला मार्गदर्शन, संघाला प्रोत्साहित करतायत. व्हेरी गुड बॉलिंग. रोखलंय फलंदाजांना. ग्रामीण क्रिकेटची खासियत आहे. पाठीराखे जल्लोष, पाठीराख्यांची साथ संघाला देत असताना आता ऊर्जा वाढले खेळाडूंमध्ये. दबाव वाढवलाय. 13ला 4 खेळाडू बाद. आणखीन एक चांगला बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह केला. लॉंग ऑनचा खेळाडू निघाला. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आता गोलंदाजांची दादागिरी, आता गोलंदाजांची बेदकता. गोलंदाजांनी फलंदाजांच्या नाकी न वणलेत. 4 खेळाडू मुख्य बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत का? नवी मुंबईचा गोटिवली संघ या टार्गेटला पूर्ण करण्यामध्ये अपयशी राहील का? परंतु सध्या तरी गोलंदाजांची दमखम आहे. गोलंदाजांची ताकद वाढले. 14ला 4. हितेशला आपण पाहू शकता. सध्या गोलंदाजीची चर्चा आपण करतोय. आणखीन एक चांगला बॉल. ओ गोलंदाजांना अपील केली नाहीये. स्टंपच्या मागून थोडीशी अपील राहिली परंतु बॅट्समन कदाचित सफल झाले त्यामुळे अपील पाहायला मिळाली नव्हती. डॉट बॉल. समीकरण वाढलंय. 13 बॉल 24ची मॅच. हा विंदणे संघाच्या विरोधात कोपरवली खेळेल का? का नवी मुंबईचा गोठिवली संघ त्यांना 2 हात करेल? परंतु प्रवास आता वाढलाय. गोठिवली टीम 24ची चेस 13 बॉल मध्ये. ओ आणखीन एक डॉट बॉल. टाळ्या व्हायला काय हरकत आहे हितेशच्या दमदार गोलंदाजीसाठी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गोठिवली 4 बाद अवघ्या 14 धावा. या मामाच्या चार वाजता आहेत आता. पहा लक्ष असू द्या. खेळाडू विनंती करतो. कोपरवली टीम कॅप्टन लक्ष ठेवा. खेळाडू लगेच फिल्डिंग साठी तयारीत पाठवा. अद्याप एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. विंधणीचे खेळाडू रात्री 9 वाजता क्रीडांगणामध्ये पोहोचलेत आणि जवळजवळ आता 4:30 वाजता पुढची मॅच त्यांना खेळावी लागेल. म्हणजे 5 वाजेपर्यंत याच क्रीडांगणामध्ये त्यांना थांबावं लागलं. शेवटची मॅच आपल्याला वेळेवरती पूर्ण करावी लागेल. 3 षटकांचा सामना यासाठी आयोजकांनी घोषित केला आणि उद्या ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करा. 6:30ला पहिला बॉल पडला जाईल याची सूचना आपल्याला आयोजक देतील. सी लॉर्ड्सला त्यांना देखील उद्या कॉल करा. सी लॉर्ड्सचे जे संघ खेळणार आहेत उद्या ठीक 6 वाजता संघ यायलाच हवेत. 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. संयम सर 12व्या खेळाडूंचे चेहरे बघा. धाकधूक वाढली आहे.
एका बाजूला नखं खायला लागलेत, दुसऱ्या बाजूला पाय हलवले जात आहेत. देवाला साकडं घातलं जात आहे, हेही महत्त्वाचं आहे. कारण हे 12वे खेळाडू देखील त्यांचेच प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर देखील टेन्शन आहे. मैदानावरचे 11 खेळाडू तर जरा बेसावत नाही आहेत, ते सावधच आहेत, पण इकडे देखील बेसावतपणा नाही आहे. आज वेंधर्णे टीम 2 सामने जिंकला. आकाश पाटीलचा आज वाढदिवस आहे. तिकडे संघ जिंकण्याची कामगिरी. गोठिवलीचे 12वे खेळाडू आहेत केतन, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. केतन, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु त्यांना देखील हीच अपेक्षा आहे की आता संघ जिंकायला हवा. इथपर्यंतचा प्रवास केलाय गोठिवली टीमनं. 12 बॉल 24 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 12 वरती पोहोचलाय. गोलंदाज तयार. लॉफ केला बॉलला. डीप मिड विकेट मध्ये चाललाय बॉल. खेळाडू तैनात. एक सिंगल, फक्त एकच धाव. समीकरण आता लांब वाढत असताना येणारे 11 बॉल 23 धावेची आवश्यकता. 11 बॉल 23 धावा. स्क्रीनवरती तुम्ही समाधान शेठ माली साहेबांची व्हिडिओ पाहताय. किती क्रीडांगण बनवत असताना त्यांची मेहनत. अगदी कॅप पहा, त्यांची ही वेगळी शैलीची कॅप आहे. आणि JCB ला सांगतायत इकडे ये. तदनंतर ग्राउंडचा पूर्ण अहवाल, स्क्रीनवरती खेळपट्टी कशी बनायला हवी त्याचा पूर्णपणे आढावा. समाधान शेठ माली साहेबांची प्रचंड मेहनत. खेळपट्टीला अगदी क्रीडांगणाला पट्टा लावत असताना देखील सार्थक करत आणि त्याच्या सोबतीला समाधान शेठ माली साहेब. आणखीन एक डॉट बॉल. कलर कशा पद्धतीने गोठवत आहेत दोन्ही सार्थक आणि समाधान शेठ माली साहेब यांना आपण पाहिलं. क्रीडांगण प्रचंड चांगलं बनले आणि आज महेंद्र शेठ घरत साहेबांनी फार मोठी जिम्मेदारी समाधान शेठ माली साहेबांच्या खांद्यावरती दिली. इतका विश्वास साहेबांवरती आहे. काँग्रेस पक्षाची धुरा उरण तालुक्याची काही दिवसामध्ये सांभाळताना पुन्हा एकदा आपल्याला समाधान शेठ माली साहेब पाहायला मिळतील. फ्लिक केला बॉलला. फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री पार. मॅच अद्याप संपलेली नाहीये. षटकार. मॅचला नवी संजीवनी दिले बॅटिंग डिपार्टमेंट. 9 चेंडू 17 धावा. कोपरवली टीम या गोष्टीकडे लक्ष असू द्या. सामन्या जवळजवळ आतापर्यंत 4 वाजतायत आणि ही मॅच आपण पूर्ण करू शकलो नाही. अद्याप 9 चेंडूंचा खेळ राहिला. एकत्रित येऊ नका. आम्ही समजू शकतो मॅचची परिस्थिती, परंतु हा टाइम आपल्याकडे चर्चाचा राहिला नाहीये. टाइम वाढलाय आता, त्यामुळे विनंती करतोय तुम्हाला. 9 चेंडू 17ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अंकुर पाटील. मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो जो मॅन ऑफ द मॅच राहिला. शॉर्ट पिच बॉल. चान्स होता इथे देखील, पण तो हवं तितकं कनेक्शन नाहीये. एक धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या ठिकाणी क्लोज डिसिजन. थर्ड अंपायरची मागणी केली. टीव्ही वरती आपण डिसिजन पाहूया. दीपक बोराडे सर आपल्यासोबत जोडले जातील. नक्की घडले काय? सुरुवातीला बॉल पकडू शकले नव्हते. बॉल ड्रॉप केला, तदनंतर थ्रो आला, पकडला. चांगला थ्रो. डायरेक्ट थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. आणि तिथे काम तमाम होईल का? खेळाडूचं पोहोचलेत की नाही याची वेळ आपण पाहूया. नक्की काय घडले या बॉलवरती. दुसरा धाबेचा प्रयत्न. रिक्स घेतले बॅट्समन. क्लोज डिसिजन. आणि दुसऱ्या अँगलनं पाहूया. टोटल 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. एक धाव वाचली, विकेट्स आली तर फायदा कोपरवलीला होईल, पण जर 2 धावा आल्या तर फायदा गोठिवली संघाला होणार आहे. का सुरक्षित आहेत का खेळाडू याची पडताळणी टीव्ही अंपायर्स करतायत. एकविरा इव्हेंटचे संपूर्ण कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. डिसिजन पेंडिंग. निर्णय फार महत्वाचे आहेत, त्यामुळे योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. तीन वाजून 50 मिनिटं झालीत आणि सेकंड लास्ट मॅच आपण अनुभवता. सध्या तरी सामन्यामध्ये कोपरवली संघ पुढे राहिलाय, कारण रन्स त्यांनी वाचवल्यात. गोलंदाजी चांगली सुरू आहे, पण तो अद्याप सामना संपला नाहीये. गोठिवली टीम आणि अशा परिस्थितीमध्ये हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला धाडस प्रयत्न हे करावे लागतील. चांगली बॅटिंगची आवश्यकता आहे, पण तो हा डिसिजन नक्की काय येईल. जर खेळाडू बाद झाला तर अडचणी वाढू शकतात. खेळाडू सुरक्षित आहे. 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत गोठिवली टीमला. 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगला डिसिजन आला टीव्ही अंपायरचा. सुरक्षित आहेत खेळाडू. बॅट खाली पोहोचली आणि अगदी घसट ती बॅट प्रॉपिंग क्रीजच्या आतमध्ये घेऊन गेले खेळाडू.
2 धावा मिळाल्यात. 8 बॉल 15ची मॅच. 2 बॉल फार महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. ओ गतीमध्ये परिवर्तन. लाईन चेक केले अंपायर्सनं. पंच वळलेत आणि इथे इशारा दिलाय इट्स अ व्हाईट बॉल. गोलंदाज थोडेसे नाराज, परंतु चला अंपायर्स डिसिजन इज फायनल डिसिजन. पंचांनी या ठिकाणी जो निर्णय दिलाय तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. खेळाडू थोडेसे नाराज पाहायला मिळाले, परंतु चला आता डिसिजन आलाय पंचांचा. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, येणारे 8 बॉल 14ची आवश्यकता. ऍक्शन रिप्लिंग. हा बॉल पडताळणी आपण केली नाहीये, परंतु हा बॉल अंपायरचा इशाराला व्हाईट बॉल. आणि आता समीकरण शेवटच्या 8 चेंडू 14ची आवश्यकता. 1 अतिरिक्त रन्स. 8 चेंडू आणि 14 धावेचं समीकरण आहे. 2 बॉल अंकुर कशा पद्धतीनं साकारेल. अशा परिस्थितीमध्ये खरंच रिव्हर्स पटक्यांची गरज आहे का, हा देखील प्रश्न राहील. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. समीकरण 7 चेंडू 14 धावा. प्रत्येक मॅच आज चांगल्या पद्धतीनं रफ अँड टफ होताना पाहायला मिळाली. मागचा सामना देखील तसाच रंगला. विंदणे संघाने जो सामना जिंकला कुदुतुम टीमच्या विरोधात, तो देखील शेवटच्या बॉलवरती आला होता. आणि आज जसेच सामने काही पाहायला मिळालेत. पहिली रात्री या स्पर्धेची. 7 बॉल 14 धावा. यावेळी डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चला एक झाले कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड चुकी केली खेळाडूने आणि इथे फायदा उचललाय. दोन्ही खेळाडू चांगलेच धावताना पाहायला मिळाले. अंपायरचं लक्ष तीक्ष्ण. 1 रन शॉट आहे. 1च धाव मिळणार आहे गोठिवली टीमला. 1च धाव. आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पहा पडला. तदनंतर क्षेत्ररक्षक धावत निघाले बॉलला पकडण्यासाठी. पंचांच्या अगदी जवळून निघाला हा बॉल. अंपायरचं अगदी क्विक डिसिजन. चांगलं लक्ष होतं. अंपायर्सनं पाहिलं देखील बॅट कुठे टेकले आणि लगेच त्यांनी इशारा केला की 1 रन शॉट आहे. आणि त्यामुळे इथे 1च धाव मिळाली जाईल आता गोठिवली टीमला. शेवटचे 6 बॉल 13 धावेची आवश्यकता. आज स्पर्धेचा ए पोल आपण एन्जॉय करतो. आणि या सुरुवातीला प्रत्येक रात्रीमध्ये सी लॉट्सची 1-1 मॅच होणार आहे. सी लॉट्स मध्ये 1-1 मॅच प्रत्येक रात्रीमध्ये होईल आणि 28 तारखेला तुम्हाला यावं लागणार आहे या स्पर्धेमध्ये. आजचा पहिल्या रात्रीचा खेळ आपण पाहतोय. पुढचा लॉट्स आपण काही क्षणामध्ये खेळाडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. 25 तारखेचा लॉट्स पहिली मॅच असणार आहे उद्याच्या रात्रीमध्ये. संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई ब आणि त्यांना फाईट करेल जरीमरी खोपटे. ही सी लॉट्सची मॅच. खेळाडूंना विनंती करा उद्या की ठीक 6 वाजता काही झालं तरी रिपोर्टिंग करा. 6:30 आपल्याला बॉल टाकायचाच आहे. जरीमरी खोपटेच्या विपक्ष साईचा संघ खेळेल अनिकेत मोकलचा संघ. आणि या वेळेवरती सामने सुरू केले जातील उद्या, याची दखल घ्या. मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. शेवटचे 6 बॉल 13 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. रोहन पाटील अंतिम षटकामध्ये 13 धाव संख्येचा बचाव आता ते करतील का. 6 बॉल 13ची मॅच. आडव्या बॅटनं मारलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खेळाडू उभा आहे. फक्त 1 सिंगल 1च धाव. समीकरण 5 चेंडू 12 धावा. सिंगल मॅच जिंकणार नाहीये गोठिवली टीम. इथे एकाच चान्स, एकाच बाउंड्री स्ट्रोक, षटकार चौकार आला तर चान्स वाढेल, संधी मिळेल तुम्हाला. आणि उद्याच्या रात्रीमध्ये डी लॉट्स असणार आहे. आज हे पोल आपण पूर्ण करतोय आणि उद्या डी पोल मिहिरा स्पोर्ट्स मोरावे त्यांना फाईट करेल खंडोबा जासी. तन्मयी प्रणय 11 ओम साईराम चिखलिंग त्यांच्या विरोधात रॉयल उल्वे. विनोद स्पोर्ट्स गावठाण त्यांना फाईट करणार आहे रिहानी स्पोर्ट्स नाबाकाडी. विनोद स्पोर्ट्सच्या जागेवरती दुसरा संघ येणार आहे. अमोल स्मृती उल्वे संघ येईल. पण इथे फटका फसलाय आणि खेळाडू होईल झेलबाद. आपल्या प्राणापेक्षा पहा किती पलटलाय. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 11 काढल्या. प्रवास सोपा होता. स्वराज मात्र बाद झाल्यानंतर खेळपट्टीवरती कुणी साजेशी बॅटिंग केली नाहीये. आता आव्हान वाढलंय. 4 बॉल 12 धावेची आवश्यकता.
उद्या आयोजक देखील खेळतील चिर्ले चॅलेंजर्स टीम, त्यांना फाईट करेल महेश स्पोर्ट्स शेलगर, जी डी लॉर्ड्सची शेवटची मॅच असणार आहे. उद्या मजा येईल संपूर्ण रात्रीमध्ये स्पर्धेला. सी लॉर्ड्सची पहिली मॅच आपण कव्हर करू आणि त्याच्यानंतर डी पोलला सुरुवात केली जाईल. परंतु सध्या मॅच चांगल्या स्थितीमध्ये, या मॅचकडे आपण लक्ष वेधू. येणारे शेवटचे 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी 2 षटकार 12 धावेची आवश्यकता. 4 बॉलमध्ये 12 धावा या गुलाबी थंडीमध्ये. आता थंडीचा ओघ वाढलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. सहजासहजी मोठे फटके या इनिंगमध्ये पाहायला मिळाले नाही आहेत. स्वराज वगळला तर कुणीही चांगली बॅटिंग केली नाही आहे गोटिवली टीमसाठी. गोलंदाज तयार. शेवटचे 4 बॉल. ओ इथे फटका चांगला आहे, गॅपमध्ये चाललाय क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडूला परतावं लागेल. धक्का लागलाय आणखीन एक. गोठिवली संघाला फलंदाज धावबाद. आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल 11ची आवश्यकता. चला कोपरवली टीम फिल्डिंग लावून घ्या. 3 बॉल 11 धावा. विंधणी टीमचे कॅप्टन मरुआई विंधणी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ विंधणी टीमच्या विरोधात खेळेल. कोण जाईल पुढे? मरुआई विंधणी टीमला कोण फाईट करेल? का 3 बॉल मध्ये 11 बनतील का गोलंदाजी डिपार्टमेंट जे कार्य चांगलं राहिलंय ते सुरलीत पार पाडतील? 3 चेंडू 11 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. या गुलाबी थंडीमध्ये गोठिवली संघाला आता घाम फोडलाय गोलंदाजांनी. 3 चेंडू 11ची मॅच. 3 बॉल 11 धावा. नाईटची स्पर्धा म्हटली की रात्रीचं क्रिकेट रात्रीमध्ये संपायला हवं. चला आता सकाळ जवळजवळ आता पहाट होत आहे, 4 वाजतायत. विनंती करतोय खेळाडूंना, इंधनाचं अगदी जे तुम्ही लाईट्स पाहताय प्रचंड महाग आहे. त्यामुळे असं नाही की नाईटची स्पर्धा आयोजित करणं फार जोखमीचं काम आहे. फार मोठी भूमिका आयोजकांना बजवावी लागते. त्यामुळे एवढा देखील तुम्ही टाइम वेस्ट करू नका की स्पर्धा 4-5 वाजेपर्यंत तुम्ही खेळाल. स्पर्धा कमीत कमी 2-2:30ला संपायलाच हवी. नाईटची स्पर्धा आहे. अगदी आपण उल्वे नोडमध्ये गेला तर 12:30-1 वाजेपर्यंत स्पर्धा संपत असतात. उरण तालुक्यामध्ये ती शिस्त आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. खेळाडूंना विनंती करू आम्ही की प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग एकत्रित येऊ नका, कारण 4-5 वाजले तर सकाळ होईल स्पर्धेला. आणि आता सकाळच झाले म्हणूया, 4 वाजलेत. उद्या स्पर्धा आम्ही कमीत कमी 2-2:15 पर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. खेळाडूंना देखील विनंती राहील वेळेवरती या. ओ इथे बॉल चांगला पडलाय. रनआउटची संधी. खेळाडू धावबाद. आणखीन एक धक्का. टोटल 7 खेळाडू आता बाद झालेत. सेम आहे, लाल टी शर्ट. परंतु आता धोका वाढलाय तो म्हणजे गोठिवली टीमला. 2 बॉल 2 षटकार कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आणि आता समीकरण 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. जसा वेळ वाढतो तसा कॉमेंट्रीचा एनर्जीपणा देखील संपतो. कारण ह्या गोष्टी लाईव्ह प्रेक्षक पाहतात. या गोष्टी खेळाडू देखील लक्षात ठेवा. वेळेवरती पोहोचा. आज पॅनल्टी दिली, उद्या देखील हेच नियम असतील. प्रत्येक टीमला ह्याच नियमावलीवरती चालावं लागेल. कॅप्टन 5 ओव्हर्सच्या टॉसला आले नाही तर 1 ओव्हरची कपात. जो कॅप्टन लवकर येईल त्याला आपण टॉस देऊ. या सूचना खेळाडू लक्षात असू द्या. उद्याच्या रात्रीमध्ये देखील शेवटचे 2 बॉल मॅच जिंकण्यासाठी 11ची आवश्यकता. या बॉलवरती षटकार आला तर सामना जिवंत राहील, परंतु जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये फॉर्मॅलिटी राहणार आहे. 2 बॉल 11ची आवश्यकता. सुरुवातीला आपण स्पर्धेमध्ये आगमन पाहिलं महेंद्र शेठ घरत साहेब, ज्यांनी या स्पर्धेला तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक योगदान दिलं. साहेबांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. ओ इथे बॅटच्या मधोमध लागलाय. किती कनेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक पडलेत.
पण तो बॉल आतमध्येच राहिला. चला हे सुदैव म्हणूया की हा जरा जास्त रन्स मिळाल्या नाहीयेत, फक्त 2च धावा. आणि आता समीकरण शेवटचा एक बॉल, मॅच जिंकण्यासाठी टोटल 9 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, पाय स्लिप झाला, दुसरा खेळाडू चरण आला आणि त्यानं बॉल थांबवला. कदाचित जर चरण पोहोचला नसता तर 4 धावा मिळाल्या असत्या, एका बॉलमध्ये 7 राहिल्या असत्या. कदाचित पुढच्या बॉलवरती वाईड आला असता तर मॅच बनली असती, पण तो आता तसं नाहीये. क्रिकेटमध्ये जर तरची भाषा चालत नाही. शेवटचा एक बॉल, 9ची आवश्यकता. मरुआई विंधणे टीमचे कॅप्टन आलेत, स्वागत आहे आपलं. आणि याच्यानंतर शेवटच्या मॅचला आपण सुरुवात करू. शेवटचा एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी टोटल 9 धावा. गोलंदाज तयार. ओ इथे बॉल चांगला पडलाय आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा दिला अंपायर्सनं. पण तो खेळाडूंनी धावाच काढल्या नाहीये तिथे. एकच धाव, जर बाउंड्री आली असती तर मॅच बदलली असती. आता समीकरण शेवटचा एक बॉल, 8ची आवश्यकता. मागचा खेळाडू चांगल्या पद्धतीने उभा होता, कारण हितेशला पण त्या ठिकाणी पाहतो व्हाईट बॉल टाकला होता. आणि खेळाडू जर जल्लोष करण्यासाठी गेले असते, बॉल निघाला असता बाउंड्रीच्या दिशेनं. पण तो अंपायरचा इशारा आला, लगेच त्यांनी बॉल पकडला. शेवटचा आता एक बॉल, 8 धावेची आवश्यकता. एका बॉलमध्ये 8 धावा क्रिकेटमध्ये नाही आहेत, पण तू गोलंदाजानं जर अशी चुकी केली तर त्या बनतील देखील. एक बॉल 8 धावा. इथे बॉल चांगले आणि सामना जिंकलाय टीम लकी एंटरप्राइजेस संची अँड अर्श 11 कोपरवली टीमनं पुढच्या फेरीसाठी दाखल झाल्या. आणि टीम कोपरवली, चरण लगेच या, चरण त्वरित या आपण.